नमस्कार, शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। आजची पार्टी कशाची आहे ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मग तुम्हाला कळणार आहे। हे आहे आपलं मामाचं घर। मी गेलेले आहे माझ्या मामाच्या घरी। आता तुम्हाला सर्व काही सांगणारच आहे। आताही तुम्ही म्हणता मध्येच कसले फोटो टाकले, तर आपले सेलिब्रेशनचे फोटो टाकले ते माझ्या मामी आहे, हे आमच्या आवा आहे, ह्या माझ्या मावशी आहे आणि ही माझी आजी मामा आहेत, ही माझी पप्पा मम्मी आहे। सर्व फॅमिलीची तुमची ओळख करून देणार आहे आज, जेवढे शक्य होते तेवढे। ही माझी मम्मी पप्पा आहे आणि मला एक भाऊ पण आहे, तो नव्हता आला त्याच्यामुळे त्याचा काही फोटो घेता नाही आलेला। आणि तुम्ही बघू शकता माझे भाऊ आणि बहीण बघा किती आहेत, आमची सगळी फॅमिली एवढे जण आम्ही सर्व मामाच्या घरी आलो होतो। मग किती मजा केली असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत जर बघितला तर सर्व काही कळण आम्ही काय एन्जॉय केला आणि कसं। ही माझी भाऊजाई आहे बरं का। तर बघा आता ही आपले सगळे चिले पिले सगळे लहान मोठ्यापासून सगळ्यात मोठी मी आहे। आणि त्यानंतर होता आज आपल्या मामाच्या मुलीचा बड्डे। हा आहे माझा मामा, बाकीचे आहे माझ्या सर्व बहिणी आणि काही माझे भाऊ आहेत। आणि हे माझी रितिका आणि अथर्वा आहे, हे तर तुम्हाला माहीतच आहे। आणि जी झूम करून तुम्हाला दाखवलं आहे हे आहे तात्या हॉटेल, ते आहे शिर्डीच्या जवळच। जे कोणी गेले असेल तात्या हॉटेलला त्यांना माहीतच आहे त्यातली खूबी। आणि हॉटेल बघा किती सुंदर आणि किती मस्त आहे। तिथं बड्डे सेलिब्रेशन आहे आणि ॲनिव्हर्सरीचा सुद्धा आहे बरं का। आम्ही तिथं असा सुंदर व्लॉग काढला होता की बस विचारूच नका। तर बघा हे आहे तात्या, जे हॉटेलचे मेन मालक आहे ते सुद्धा आम्हाला भेटले आणि आपल्या चॅनलला भेट दिली। ते सुद्धा म्हणले की तुम्ही हा माझ्या चॅनलवर नक्की तुमचा व्हिडिओ टाका, तर खूप छान वाटलं ते जेव्हा असं म्हणले। तर बघा तात्यांनी सुद्धा आपल्याला फुल परमिशन दिलेली आहे व्हिडिओ टाकायची, त्यामुळे कुठली काही अडचण नाही। बघा बाहेर किती सुंदर असे झाडं वगैरे सर्व काही होतं आणि थाल्यावर मन देखील प्रसन्न। तिकडे ॲनिव्हर्सरी आहे आणि इकडं बड्डे सेलिब्रेशनचं होतं। तर आपण आज मामाच्या मुलीचा बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत। ही आहे मामाची मुलगी, हा आमचा मामा आणि बाकी सर्व चिली पिली आपली फॅमिली। तर कसं वाटतंय तुम्हाला हा व्लॉग? आजचा ब्लॉग रेसिपी बघून तुम्ही बोर झाले असते। 9-10 दिवसानंतरचा ब्लॉग आहे, कारण आता उन्हाळा लागला होता आणि सर्व जातात मामाच्या घरी नाही का। तेव्हा आम्ही सर्व गेलो होतो फुल प्लॅन करून। तर आम्ही अगोदर काय केलं, सोयाबीन चिली ऑर्डर केली स्टार्टर म्हणून, आणि त्यानंतर आज शेवट आईस्क्रीम कोण खाल्ली पण तुम्हाला अगोदर दाखवले, कारण एवढं दाखवणं काहीच पॉसिबल नव्हतं। जेवण झाल्याच्या नंतर सगळ्यांना कोण घेतले त्या सर्वांनी आवडीनं खाल्ले। तर बघा किती लहानापासून तर छोट्यापर्यंत किती मोठी। ही माझ्या शेजारी बसलेली ती माझी मामी आहे आणि खूप सुंदर आहे। तर बघा मी त्यांचा व्हिडिओ काढताना खूप ब्लॉग शूट केले आणि ही मामाची मुलगी आहे बरं का। तर ती तुम्ही बघितलेलीच आहे। हॉटेल खूप सुंदर होतं त्यामुळे मी सेल्फीसुद्धा व्हिडिओ काढलेले आहेत भरपूर माझे। आणि हॉटेलमधलं तुम्हाला दाखवलेलं आहे। हॉटेलमध्ये खूप काही गर्दी देखील होती आणि शिर्डीजवळ म्हणलं साईबाबाचं आहेच, पण तुम्हाला माहीत आहे का माझ्या मामाचं गावाचं नाव? तुम्हाला माहीत नसलं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी शेवटी नक्की सांगणार आहे। ही मावस बहीण आहे, सगळ्या माझ्या मावस बहिणी आहे आणि हा आमचा मामा आहे। एवढ्या सगळ्या आम्ही बहिणी आहोत बरं का, मावस बहिणी आहेत। आणि आपलं सेलिब्रेशनसुद्धा मामाच्या घरी गेल्यावर झालं आणि खास मला आनंद वाटला तो म्हणजे आपला चॅनल गुरुवारी चालू झाला आणि आपलं सेलिब्रेशन देखील गुरुवारीच झालं। त्यामुळे आपण चंदन स्वामीसुद्धा जाणार आहोत। तर तुम्ही म्हणता शिर्डीला कोपरगावला एवढं कसं फिरू राहिलात? तर आपले 1000 सबस्क्रायबर झालते गुरुवारीच झाले। सकाळी बघितलं तर 96 सबस्क्रायबर होते आणि अचानक बघितलं 5 वाजता तर 1000 आपले 1005 सबस्क्रायबर झालेले होते। तर बघा पोरने लगेच पार्टी मागितली, तर त्यांना घरीच आपली मॅगी बनवली आणि लगेच पार्टी देऊन टाकली। म्हणलं संध्याकाळी आपण हॉटेलला जाऊ। तर तोपर्यंत कसला मग आम्ही सेलिब्रेशनची तयारी केली। मामाच्याच घरी सेलिब्रेशन झालं आहे आपलं 1Kचं आणि तुम्हाला मनपूर्वक तुमचं मी आभारी आहे। खूप खूप तुम्हाला थँक्यू सो मच, कारण तुम्ही एवढं सगळं प्रेम दिला, तुमच्यामुळेच माझा 1K पूर्ण झालेले आहे। आणि आजचे सबस्क्रायबर आहे आपले 1047। तर बघा आपले सबस्क्रायबर कसे पटपट वाढले। तिथं जेव्हा तो आनंद डोळ्यात इतकं असं पाणी येतं की बस, कारण आपल्या मेहनतीचं काहीतरी आपल्याला भेटलेलं आहे आणि आपलं मेहनतीचं काहीतरी भेटलेलं आहे। गुरुवारीच आपला चॅनल हे झाल्यामुळे लगेच म्हणलं आपण कुठल्या तरी देवाला भेट द्यायची। तर आम्ही गेलो जनार्दन स्वामीच्या मंदिरात। हे आहे कोपरगावचं समाधी मंदिर। जे कोणी गेले नसतील किंवा गेले असताना त्यांना माहीत असन। तर बघा माझ्या मामाला शिर्डी जवळ आहे, कोपरगावसुद्धा जवळ आहे। तर बघा कुठं माझा मामा राहत असन गेस करा, मला कमेंटमध्ये नक्की कळवा। पहा जनार्दन स्वामींचं मंदिर इतकं सुंदर आहे। आम्ही संध्याकाळी गेलो सेलिब्रेशन झाल्याच्या नंतर आणि आम्ही पोचल्याच्या नंतर व्हिडिओ काढला तो जनार्दन स्वामीच्या मंदिरातला। तर एवढे सगळे मामा मामी आणि जेवढे काही माझ्या काही बहिणी भाऊ आणि मी आणि आमच्या माझा व्हिडिओ काढत होती। तर बघा इतकं सुंदर आणि मन प्रसन्न होणारं मंदिर आहे। आम्ही रात्री 9 वाजता पोचलेलो आहे तिथं। तर बघा
मला स्वामी खूप आवडतात, तुम्हाला तर सर्वांनाच माहीत आहे, कारण माझे बरेचसे काही व्हिडिओ स्वामींचे असतात. मी दर गुरुवारी स्वामींच्या केंद्रात जातच असते आणि पण मी स्वामींच्या केंद्रात जाऊ शकले नाही, त्यामुळे मी जनार्दन स्वामींच्या मंदिरात गेले. स्वामी काय आणि जनार्दन स्वामी काय, कोणते तरी स्वामीच होते, मला त्यांना भेटायचंच होतं. तर स्वामींचं इतकं प्रतिम मंदिर आहे की तुम्ही कधी बघितलं नसेल तर अवश्य भेट द्या. बाहेरचं सगळं परिसरसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तिथं पार्किंगची उत्तम सोय आहे, सर्व काय आहे. इकडं महादेवाचं इतकं अमृतेश्वर असं नाव आहे वाटतं त्याचं, आणि कारण संध्याकाळची वेळ होती, तिथे कोणी नव्हतं आणि मला काही एवढं जास्त तिथलं माहीत नाही, पण जनार्दन स्वामीचं आहे एवढं माहीत आहे. पण तिथं खूप मोठी अशी मूर्ती होती नाही का, असं मंदिर आहे जनार्दन स्वामीचं. बाहेरूनचा लुकसुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे. इकडं साईडला पार्किंगची सोय आहे, इतकं उत्तम आणि इतकी मस्त सोय. आणि संध्याकाळची एवढं आम्ही 9 वाजता गेलो, आम्हाला 9:30 वाजले सर्व परिसरातला फिरता व्हिडिओ वगैरे काढून. तर 9:30 वाजता देखील तिथं प्रसाद चालू होता. ते खूप आनंद वाटला, कारण आपण तिथं गेलो आणि आपल्याला तिथला प्रसाद देखील भेटला. तर खूप छान जेवण होतं तिथलं मंदिरातलं, आणि तुम्हाला महादेवाचं मंदिर दाखवणार आहे. तर बघा, आता मी सेल्फी व्हिडिओ घेत आहे, मंदिर सर्व तुम्हाला दाखवणार आहे. जनार्दन स्वामीचं झालं काय, बाकी सर्व पब्लिक बसून घेतलं, कारण रोज व्हिडिओ काढून सगळ्या बहिणी मामाचे सगळेच म्हणायचे तुला एवढंच काम आहे, नुसतं व्हिडिओ काढत असते. आणि 10-12 दिवस मी सुट्टीला गेले, एकसुद्धा लॉंग व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर बघितलेला नाही. तर बघा, आता ही माझी बहीण आहे, ती सुद्धा फोटो काढत आहे. सर्वांनाच मंदिरात गेलं की मंदिरच तेवढंच. आणि हे आहे अमृतेश्वरचं मंदिर, तिथलं जे की तुम्हाला दाखवणारच आहे पुढं. तर बघा, हे माझे मामा, आपला अथर्व, मामाचा मुलगा, सर्व काही आहेत आपली गँग आपल्यासोबत. तर एवढे सोबत असताना जे आनंद असतोय तो कधी आहे का, तुम्हाला आहे का? माझ्या मामाला 5 बहिणी आहे आणि आमचा एकूण तर एकच मामा आहे बरं का. तर आमचे खूप लाड पुरवतो. हे बघा अमृतेश्वरचं मंदिर कसं आहे. तर ही आहे अप्रतिम मूर्ती, आणि तिथं गेल्यावर मी अशी मूर्ती कधीच बघितली नव्हती, इतकं मन प्रसन्न करणारी. मी त्याचा शॉट टाकला आहे, भरपूर काही शॉट टाकलेले आहे, तुम्ही बघितलं असताना प्रत्येक शॉटचा अपडेट मी तुम्हाला दिलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला कळलं असेल की मी कुठं फिरले. मी त्या एरियातला सर्व ठिकाणी जाऊन, येवला, इंचोर, इकडं तिकडं सगळं जाऊन आले. मी लई फिरवलं माझ्या मामाने. आता मामाने ठेवला होता धोंड्याचा कार्यक्रम. आता त्यांचे सगळे 5 मेवणे येणार होते, 5 बहिणी येणार होते, त्यांचे आम्ही एवढी सगळी भाषे. तर बघा, लेक जावायचा सण कौतुकाचा अधिक मास. आता सगळं नियोजन कसं परफेक्ट झालेलं आहे, एवढं नियोजन सगळं केलं आहे ना. आता मामा एवढं सगळं साहित्य आणून दिलं ना. आपण धोंड्याचं सुद्धा नियोजन लगेच केलं. तर आपल्या मामे सगळ्या पोळ्या लाटत आहे, आजी आपली भजी काढणार आहे, आणि आता लगेच पाहुण्यांना ताटं करायचं, सर्व काही रेडी झालेलं आहे. सगळ्या काही माझ्या माम्या आहे, ही माझी बहीणच आहे. तर मामे म्हणले आम्ही व्हिडिओत दिसलं पाहिजे, ही मावशी आहे, सर्व काही मदत. आणि आजीबाई लागली आपले धोंडे ताळायला. आता धोंड्याचा स्वयंपाक म्हणलं का कसं आहे, आता आपली ही आली सगळ्यात छोटी मावशी बरं का. पाहुणे यायची तयारी सुरू झाली आणि लगेचच पाहुण्यांना ताटं केले. सर्व काका जेवायला बसले आणि सगळ्या पाहुण्यांना आता म्हणलं आमरस तुमच्यासाठी आहे. सर्व गँग बसून दिली जेवायला आणि लगेच आमरसाची ताटात तयारी केली आणि लगेच मावशींची तयारी. आता ही आहे माझी छोटी मावशी, तिच्यासोबत आजी बसलेली आहे. तर ही 1 नंबर, माझी मम्मी 1 नंबर, तिच्या शेजारी बसलेली 2 नंबर, तिच्या शेजारी बसलेली 3 नंबर, इकडचे 4 नंबर आणि तिच्या शेजारची 5 नंबर. आम्ही असं नंबर व्हायचं आणि सगळे पाहुणे बाग कशी गप्पा मारित होते. आता आमचा काही मुक्कामीच प्लॅन नव्हता. इकडं बघा, ही एक माझी बहीणच आहे, ती आज चालली. मामी बघा भांड्यास, एक मामी परत भजे काढायला लागली. मामींना खूप चॅनलवर यायची आवड लागली, म्हणे भाषेबाई आम्हाला चॅनलवर घ्या तुमच्या. तर बघा, सर्वांना आपण आमरस वाढलेला आहे, वाढायचं काम माझ्याकडे होतं. सर्व मस्त जेवायला बसले. शेवट आम्ही जेवण केलं. आमचा काही कोणी व्हिडिओ घेतला नाही, त्यामुळे काही नाराजी काहीच नाही बरं का. तर तुम्हाला सगळ्याच व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे की आपल्या मामाच्या गावाचं नाव काय आहे. तर इतका एन्जॉय केला, इतकं मस्त वाटलं. कसा वाटला तुम्हाला मामाच्या घरचा ब्लॉग, मला ते पण सांगा. आपलं बड्डे सेलिब्रेशन झालं, जनार्दन स्वामीचं मंदिर झालं, धोंडा देखील झाला. आपण शिर्डीलासुद्धा जाणार आहोत. शिर्डीला गेल्याच्या नंतर झुडोकिओमध्ये इतकी शॉपिंग केली. मामा म्हणला का नको बघा, आमची बॉन्डिंग एवढं आहे आमचं पब्लिक. आणि त्याच्यानंतर आपण शिर्डीत पोहोचलो आणि डायरेक्ट तुम्ही म्हणता तुम्ही तर जेवणालयालाच गेलाय. हो, भोजनालयालाच गेलतो आम्ही. आणि तिथलं जेवणाचं ताट इतकं स्वच्छता आणि इतकं सुंदर आणि सभ्य, खूपच छान. आणि शिवाय गावरान तुपातला शिरा होता. आणि त्यामुळे काय आपण जिकडं जाऊ तिकडं प्रसाद आपल्याला भेटलेलाच आहे. तर बघा, अशी लाईन असते तिकडं जेवायला जायच्या. तुम्ही बघू शकता, एक कॉलम ते सोडले जातात. पण आम्ही संध्याकाळी गेलो, त्यामुळे आम्ही गेलो आणि आम्हाला लगेच जेवण भेटलं बरं का. तर बघा, इतकी गर्दी असते. ही साई संस्थान आहे, जे कोणी नसन आलं तर त्यांनीसुद्धा अवश्य या. आम्ही शिर्डीलासुद्धा गेलतो, पण आमचं मंदिरात दर्शन घेणं आम्हाला
झालं नाही, कारण गर्दी खूप होती आणि आम्हाला खूप उशीर झाला होता. आम्ही इकडे गेलो झुडिओमध्ये. आणि बघा माझ्या मामी म्हणतात मला घ्या व्हिडिओत सोना, मला सोना म्हणत असते सर्व. तर बघा तुम्ही, माझी मामीनं आम्हाला भरपूर काही शॉपिंग केली. मामी म्हणलं तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या. नेमकी शॉपिंग जेवढं घेतलं तेवढं, आणि एकदम खूप मस्त होतं. बघा बाहेरून कसा होता. हा आहे शिर्डीचा बरं का. तर बघा बाहेर फिरताना एक डॉगी होता तिथं. आपले आता भरपूर काही पाहुणे मंडळी इकडचे तिकडचे आपल्याला शुभांगी ब्लॉग्स अँड किचनला खूप काही पब्लिक ओळखायला लागलेलं आहे. कुठं गेलं का म्हणतात आम्हाला घ्या तुमच्या व्हिडिओत, आम्हाला घ्या व्हिडिओत, एखादा फोटो तरी घ्या. खूप काही मी तर जाताना आता सध्या स्कार्फच बांधून जाते बाहेर, कारण मला पब्लिकला लई खूप काही सांगावं लागतंय. हे बघा मंदिर आणि हे बघा आपलं पब्लिक घरचं परत तुम्हाला दाखवलेलं आहे. आता ह्या सगळ्या मावश्या मामी सगळे परिवार बघा तुम्ही. ही माझी आजी आहे आणि माझं खूप जीव आहे. तिला माझ्याशिवाय करमत नाही. दर सुट्टीला मी मामाच्या घरी जाते. कसा वाटला आपला ब्लॉग तुम्ही सांगा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ.